नमस्कार, स्वागत आहे तुमचं मला आज प्रत्येक यायच्या ठिकाणी म्हणजे दरवेळेची घरी यायला शिकले मी, त्याच्यामुळं मध्येच ब्लॉग बंद करावा लागला. मग काय चाललंय समर्थ? हा पैसे आवडते असं आहे वय. मग कुठं पैसे मग आहे ना? हा अरे दुकानात जायचं तुम्ही इकडून आले का? भैया गाव मी दरवेळेस तरी चुकले. आम्ही पूर्ण यायचं इकडून गेलो इकडून येडा घालो साऱ्या गावाला. एक जणाला विचारलं मग आलो. समर्थ हे पोरगेला खराब केलं ग. हां त्या बावलीने इतकी फजिती केली मला मारण्याची बोलले इथपर्यंत दिवस तर काय ते गाडीवर आणल्या ते वाटाने त्याची बोनी बसाना काही व्हाय ना. पाहू ना कामाला गेले बसावं आतमध्ये. कुठे गेले मग पाहू ना? असं पोरग तर बोला ना बी. बोल नाही काय झालंय? हा कमरड नाही बोलायचं. नाही बोलायचं. काय झालं पैसे घेऊन चालला होता दुकानात. अगं ती होती फाटकी नोट. ते का म्हणतो हे नोट नको मला तेच चाललं होतं. असं आहे वय. तो का मी तुला पैसे देते? हा एक पप्पी देतो का? हा धर तुला पैसे मग धर धर नको देऊ पैसे. धर हो नाही आणला मी. मला एक पप्पी दे मग. आणि काय आणायचं दुकानातून? कुरकुरेच लई बाई. हा कुरकुरेच लई खायला. हा बळण वातावरण आज कसं झाले जसं येईन पाऊस. तुम्ही तिकडे गेलते बाई? हा तुम्ही पण आले का मग असं? हा गणपतीच्या मंदिरापासून बाई गणपतीच्या मंदिरापाशी आलं ओळखलं मला. एका माणसाला विचारलं त्याने कोणाचे जायचं म्हणलं काय बोकडे का काय नाळे व्हायचे नाही. हा मग गणपती मंदिरापाशी जा. आणि मग म्हणलं गणपती मंदिरापाशी आलं मलाच कळालं. मग आपण गेलो ना एकदा त्याच्या मग आलो बरोबर. तुम्हीच नाही का दिंडीतून इथून किती सोपं आहे इथून रस्ता. हा पण इथंच कसं काय चुकले पण मी एवढं जागे इकडून पार गोल चक्कर मारून म्हणजे इथून गेली का तू? इथून नाही गेलं. इकडं पाठीमागून रस्ता नाही का कुठं तिथे तिकडून हा. आजच्या रस्त्याने आताच आले का? हा दरवेळेस येते तरी दरवेळेस आली तरी मी लक्षात राही ना. तर शहर नाही ना. हा डोळ्याला तर पाणी आलंय पोराच्या. काय पोरा ना तो होय तू नुसतं येऊन तोंड दाखल आता होय चालायचं का? चला मग काय ते नाही म्हणणार काही. ती काय म्हणते ती मुक्कामी थांबता का? चल एक वर्ष मग बाय बाय कर ना समोर तुम्हाला बाय. ऐ असं एवढं हळूच चल चाललो आता दिल्यात भावल्या. चाललो आता पुढं. आता वाटतं शांतीच्या कार्यक्रमाचे थांबायचे. आता तिथे किती वेळ लागतोय काय माहिती. परत घरी जायचंय. पावसाचं वातावरण झालंय आबळ बघा. चला मला वाटलं पण थांब. मी दरी वेळेस येते तरी रस्ता चुकले. साऱ्या गावाला गोल चक्कर मारला आणि मग रस्ता सापडला तर सापडलं. तिथं काय उगाच 2च मिनटं थांबलो. आता नुसतं चहा पिऊन हा घेऊन घेऊ आपण आहे ना. टाकीपासून घालून गेलो. इकडून यायचं ना तर खालून गेलो. तिथं खान किती गज भरली पाणी. विहिरीवर रस्ता टाकून टाकले त्यांनी.
होते तर त्याच्यामुळे ना जाऊशीच वाटत नाही पुढं आता. बोर होतं लय बोर. बघा इथून जवळ आहे डांबरी आहे ना. कॉलेजचे मॅडम आहेत सारखे साड्या घातली कॉलेजचे मॅडम असते. भुकलो तर आणखीन 5 मिनिटं गेली पायाला नाही तर पटकन गेलो असते. एकदा खूपशा रस्त्याने आपले लागलो रोडला. असं पुढं जायचं म्हणलं का घड्याळ बी इतकं पळत आहे ना. तर एक गिफ्ट घेतलंय डबा आहे. ऊन तर आज अजिबात नाही. सगळीकडे आभाळ आहे. वातावरण आभाळाचं आहे. इथून देवगड लय जवळ आहे पण आहे ना देवगडला जायला आता टाइम नाही आहे. तर देवगड जवळ आहे. शनी शिंगणापूर हे सगळं जवळ आहे पण आता जायला टाइम नाही. शनी महाराजांचं मंदिर आहे. लोक थांबले दर्शनात. आता आहे ना या दिवसात काम आणि गाव. कामाच्या दिवसात गावाला जायचं जर आलं ना तर लय आलं होते. घरचं लय आवरावं लागतं. आज तर इतकी पळपळ झाली माझी. सकाळी घरी कपाशी खुरपली आणि नंतर तिथून पुढं आवरलं आणि मग आलो. तोपर्यंत मला दुसऱ्यांनी जाणारच आवरलं तरी झाली नाही राहिली. पण पावसाचं वातावरण आहे. माणूस गडबडू राहिले. असं वाटतं पाऊस आला तर गचंती. त्याच्यामुळं कपाशी खुरपावं लागू राहिली आणि जायचं का पुढं जायचं पण चुकाना. त्यांना सकाळी म्हणलं तुम्ही येणं जाणारच दूर का. मी तोपर्यंत कपाशी खुरपले. मग मी कपाशी खुरपून आले. तिथून आले रावर आंघोळ केली साडी बिडी घातली आवरलं मग आलो. मग आणखीनच टाईम होत गेला. पण आता काय मग सगळंच बघायचं म्हणल्यावर आपल्याला घरचं झालं पाहिजे. पुढं जायला बी गेलंच पाहिजे. त्याच्यामुळं मग आता काय त्याच्यामुळं घरी ब्लॉग स्टार्ट करायला पण टाईम नाही भेटला. आणि ब्लॉग स्टार्ट करायला म्हणजे ना फोन पण लय येत होते कवाशी किती मग ते फोन आला का लगेच हे होतं ब्लॉग पण पडत होतं. मग परत पहिल्यापासून स्टार्टिंग करावं लागेल. त्याच्यामुळं मी म्हणलं आता करून ना ब्लॉग चालू करायलाच नको. घरून नाही ब्लॉग चालू केला. आता इथं आल्यावर केला. त्याचा बी रस्ता चुकलो तर फोन लावायसाठी परत ब्लॉग कट केला आणि मग परत स्टार्ट केला. ते असंच होतं. एक फोन असला ना तर असंच होतं आणि आमच्याकडे एकच फोन आहे. त्याच्यामुळं आता काय जे आहे ते आहे. ॲडजस्टमेंट करायची. आपलं आयुष्य ॲडजस्टमेंट करण्यातच चाललेलं आहे. त्याला काय विलाज आहे का नाही. जे औरंगाबाद हवे लय चालवतो फुल चालवतो फुल. तर चला मग लाईक करा शेअर करा कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या. आणि वास्तुशांतीचा व्हिडिओ पुढचा ब्लॉग पडेल तर व्हिडिओ पूर्ण पहा नक्की पहा. चला मग बाय.